हाय, हॅलो आणि नमस्कार मंडळी. तर हे बघा, मी पुण्यामध्ये राहते. तुम्हाला तर माहिती आहे मी सोनाली आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर डेली व्हिडिओ आहे ना, मी खरं तर एक 10-12 दिवस झालं टाकलेच नव्हते, कारण माझं काहीतरी प्रॉब्लेम होतं, पर्सनल प्रॉब्लेम होतं त्याच्यामुळे. आणि मी आता ना, मला वाटते कालपासून सुरुवात केली परत टाकायला. तर माझ्या चॅनलला नक्की कनेक्ट राहा, असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळत असतात. तर मी पुण्यामध्ये राहते, तुम्हा सगळ्यांना तर माहीतच आहे. खरं तर तब्येत खराब आणि यामध्येच असं 10-12 दिवस कसे निघून गेले ते कळले नाही. आणि खरं सांगू का, काही करमत पण नव्हतं. आणि आमचं नियोजन म्हणजे 2 महिने झालं, 2-2.5 महिने 3 महिने झालं आम्ही की नाही म्हणजे डीमार्टलाच गेलो नाही, म्हणजे बाजारच भरला नाही किराणा. तर ह्यांना म्हणत चला डीमार्टला पण जाऊन येऊया. आणि छोटोसाठी असे उन्हाळी शर्ट सुतीवाले काय आले असतील डीमार्टला तर बघून येऊया, किंवा शॉर्ट वगैरे घेऊन येऊया, कारण उन्हाळ्यात खूप गरम होतं ना, त्याच्यामुळं अगोदरच परत गर्दी पण खूप होते. मग म्हटलं चला आधीच घेऊन येऊया आपण. म्हणून ह्यांनी डीमार्टला चला म्हणलं, ती ह्यांनी आम्हाला नेलं इस्कॉनला, का तर करमत नव्हतं म्हणून. चला म्हणले तासभर तिकडे फिरून येऊया आणि मग त्याच्यानंतर आपण इकडं जाऊया, म्हणजे कुठं डीमार्टला. तर मी बॅग वगैरे सगळ्या किराण्याच्या हिशोबानं घेतलं होतं, म्हणजे आवरलं वगैरे काय नाही. आता जास्त एवढं म्हणजे असं एवढं पण चांगलं नाही वाटत बरं, पण तरी पण म्हटलं चला थोडं म्हणजे इकडं तिकडे गेल्यानंतर कसं वातावरण चेंज झाल्यानंतर बरं वाटतं म्हणून. तर हे बघा, पिल्लू तर जाऊन पटकन आमच्या आधी पोचला होता आतमध्ये. आम्ही चप्पल वगैरे ठेवले आणि गेलो. तर कसं हसतोय बघा तुम्ही तिथं जाऊन. त्याच्यानंतर मंदिरामध्ये प्रवेश केला. एवढं छान वाटतं ना मंदिरात गेल्यावर, मस्त वाटतं. कुठंसुद्धा कचरा वगैरे काय नसतं बघायला, साफ वाटतं. मला ना पुण्यातले खरे अशी मंदिरं आवडतात. एक स्वामीनारायणचं आणि हे इस्कॉनचं खूप भारी वाटतं. एकदम स्वच्छ आणि सुंदर मंदिर असतात. तुम्ही कधी गेलाय की नाही मला सांगा या मंदिरामध्ये. तर खूप छान असं ना मंदिरामध्ये बसायला सुद्धा भरपूर जागा आहे आणि खूप स्वच्छता वगैरे आहे. त्याच्यानंतर खूप असं मस्त असं पुढं मूर्ती आहेत. आणि वरती तर तुम्ही बघाल ना, वरती एवढी छान डिझाईन आहे ना बनवलेली, खूप मस्त अशी डिझाईन आहे. आणि भजन तर मी मी कित्येक वेळा गेली की नाही, तरी पण ते भजन तिथं चालूच असते. मग ते एवढं छान वाटतं ना, ते भजनसुद्धा खूप भारी वाटतं खरं तर. पहिलं पहिलं जेव्हा छोटू आमचं म्हणजे शौर्य बारीक होता ना, तेव्हा खूप भारी डान्स करायचे. एक 2-2.5 वर्षाचा होता तेव्हा. असं कधीतरी आम्ही संडेला वगैरे नेलं ना त्याला, तर मस्त डान्स करायचा भजनवर. आता आता तो लाजत होता. चला म्हटलं 5-10 मिनटं बसलो आणि दर्शन वगैरे घेतलं. खुल्लं होतं तोपर्यंत दर्शन वगैरे घेतलं. तर इकडच्या बाजूला जय जगन्नाथ ते सुभद्रा असं काहीतरी आहे, आणि इकडच्या बाजूला राधाकृष्ण यांच्या मूर्ती आहेत. तर खूप छान असतं तिथं ना. दररोज एक वेगळा पोशाख असतो. मी लई वेळा म्हणजे तिथं निरीक्षण केले. दररोज साडी वेगळी असते आणि प्रॉपर एवढी प्रॉपर साडी, आणि ते कृष्णाचा वेशभूषा करतात ना. इकडचं इकडं ओढणी किंवा काय ते असते ना, इकडचं इकडं सुद्धा होत नाही. एवढं छान म्हणजे ते धाग्याने असं बांधून व्यवस्थित करतात. खूप छान सजवतात, मला खूप आवडतं. त्याच्यानंतर दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलो. बाहेरच्या बाजूनं सुद्धा भिंतींना व्यंगचित्राच्या ते हे असते ना, त्याच्यानुसार त्यांनी खूप मस्त असं हे केलेलं होतं. प्रत्येक भिंतीवर वेगवेगळं चित्र होतं आणि वेगवेगळी कहाणी होती. तर वरतून असा काहीसा लुक दिसत होता. खूप मस्त असं आहे. कधी तुम्ही पण एकदा जाऊन बघा, मस्त वाटतं. 14 फेब्रुवारीला ना तिथं कार्यक्रम असतो. खूप छान असा कार्यक्रम असतो 14 फेब्रुवारीला. मी एकदा गेली होती, ज्या दिवशी व्हॅलेंटाईन डे असतं ना त्या दिवशीच कार्यक्रम असतो तिथं. खूप मस्त वाटतं. तुम्ही कधी गेले की नाही मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि हे कालिया नागाचं जे श्रीकृष्णानं त्याला मारलं होतं ना, ते तिथं व्ह्यू आहे. तिथं सगळेजण फोटो काढत होते. त्याच्यानंतर 1-1.5 तास आमचा तिथंच गेला मंदिरामध्ये. आणि मग परत आम्ही डीमार्टला गेलो. डीमार्टला गेल्यानंतर किराणाचा बाजार भरला होता आम्ही, म्हणजे घेऊन ट्रॉली वगैरे भरून ठेवली होती. आता म्हटलं पेलूसाठी वरती जाऊन शर्ट किंवा शूज चप्पल हे जे काय आहे ते घेऊन येऊया. मग नुसतं डीमार्टला गेलं का मोकळा खर्च असतो हे असा फुकटमधला. तर हे बघा, एक कप वगैरे बघत होतो आम्ही. त्याच्यानंतर खेळणं तर आमचं डेलीचं ठरलेलं असतं, खेळणं पाहिजेलच असते. डीमार्टला गेलं म्हणलं का खेळणं नाही घेतलं मग काय घेतलं तुम्ही, असं असतं. तर काही नाही काही घ्यावंच लागतं. त्याच्यानंतर मी त्यांना ते कॉफी मग बघत होती झाकणाचा, खूप भारी आहे ते. कारण आपण जेव्हा चिया सीडचं किंवा ह्याचं ते पाणी पितो ना, तेव्हा ते मस्त आहे. तर मी घ्यायचं बघत होते, पण पिलू ठेवल की नाही सांगता येत नाही. कारण मी अगोदर ज्या काचेच्या भरण्या मागवल्या होत्या ना, त्यातल्या 2 काचेच्या भरण्यांची झाकणं फुटलेली आहेत. त्याच्यामुळं काचेच्या वस्तू काय घ्यायचं म्हणलं का जरा काळजीपूर्वकच घ्यावं लागतं. तर उन्हाळ्याचं असं काही स्पेशल नव्हतं भरलेलं बरं का. आणखी साहित्य थोडेफार हे भरले होते, चिप्स वगैरे पाडायचे ते हे मशीन वगैरे असंच होतं. बाकी एवढं काय नव्हतं. आणि ग्लास कॉफी मग असलंच, आणि लिंबू पिळायचं वगैरे हेच होतं. असं नवीन असं काय नव्हतं ह्यावेळेस डीमार्टमध्ये.
किंवा उन्हाळा आहे म्हणून किंवा बाबा काही पेशल वगैरे आले असं काही नव्हतं. त्याच्यानंतर आम्हालाही की नाही बोर्ड आमचा हे झाला आहे, हा म्हणजे तुटला आहे ना. आणि खाली आमच्यात कसं आहे, मोबाईल तिकडे चार्जिंगला ठेवून गपचूप झोप येत नाही, कारण मोबाईल सारखा जवळ पाहिजे असं असते. त्याच्यामुळं मग ते चार्जरचं बघत होते बोर्ड, पण ते काही व्यवस्थित नव्हता बोर्ड. त्याच्यानंतर बाजार वगैरे ठेवला, घरी आलो आणि पिलूचं लगेचच चाललं होतं मध्येच की मला रंगपंचमीसाठी पिचकारी आणि ते फुग्यांचं ते बघितलं होतं कुठंतरी पोरांकडून, आणि ते त्याला पाहिजे होतं. मग तो प्रत्येक वेळी दाखवत होता. एवढी गर्दी होती, भोराळीच्या तिकडे गेलो होतो आम्ही खाली, शुक्रवार पेठेच्या तिकडं एवढी गर्दी होती ना. आणि ते पिचकारी तर एवढे महाग होते ना, आता म्हणतात का नाही सण आहे म्हणून घ्यायचे नाही, तर एवढे महाग होते. 800 आणि 600 आणि 300 350च्या पुढं सगळ्या पिचकाऱ्या होत्या. एवढं बोर वाटायला लागलं, असं वाटायला लागलं उगाच बिनकामाचं इकडं आलो आम्ही. त्यांना मी म्हणलं चला आपण इकडून तुळशीबागेच्या तिकडं जाऊया. भोराळीतनं कसं तरी बाहेर निघत गेलो. एवढी गर्दी होती ना तिथं ते पिचकारी घेण्यासाठी. मला वाटतं त्यातच आमचा अर्धा तास गेला असेल त्या ट्रॅफिकमधूनच बाहेर निघायला. एवढी गर्दी, प्रत्येक ठिकाणी पालखं आणि ते चेक करायचं चाललं आहे कुठनं पिचकारी खराब आहे, चेक करणं आणि चेक करून देणं. आणि ते सगळीकडं पाणी पाणी नको वाटत होतं, घाण घाण वाटत होतं. त्याच्यानंतर ना मग सगळं काय आवरलं, घेतलं पिलूसाठी ते फुग्यांचं नाही का, नळाला जोडायचं आणि ते फुगा पायपीमध्ये असतात ते वालं घेतलं. त्याच्यानंतर कलर घेतले, पिचकारी घेतली आणि मग परत आम्ही तुळशीबागेच्या तिकडे गेलो. तुळशीबागेत गेल्यावर पण मला काही जास्त साहित्य नव्हतं घ्यायचं, फक्त मला ना शॉर्ट कुर्तीज बघायच्या होत्या, पण ते पण मला काही आवडलं नाही, सगळ्या व्हाईटच होत्या. त्याच्यामुळं मी काही नाही गेले. रंगपंचमी त्यांनी सगळ्या व्हाईटच कुर्ती लावल्या होत्या. मग थोडंसंच शॉपिंग केली, कारण मला क्लेचर जिकडं जाईल तिकडे तुम्हाला तर माहिती आहे मला क्लेचर खूप आवडतात. पण ते कसे म्हणजे थोडेसे जर मनात भरले ना तर मी क्लेचर घेत असते. 3-4 दुकानाशी सोडत पुढे गेली तर कानातले दिसले होते, कारण मी तर कधी नाही डुप्लिकेट घालत. पण तरी पण म्हणलं साडीवर वगैरे मॅच होतील असे झुमके, पण खूप असे मोठे मोठे होते. मला नाजूक आवडतात, हे खूप मोठे आणि थोडं जरी मोठं घातलं ना तर कान असं हे होतात. त्याच्यानंतर पिलूचं बघा काय चाललं आहे इथं. मी माझं साहित्यच होते, तर पिलूचं चाललं आहे डमरू घ्यायचं, ते वाजवायचं घ्यायचं. यांनी पिलूसाठी वेगळे कलर घेतले होते आणि त्यांच्यासाठी ते वेगळे कलर बघत होते. ते कलरवाल्यांची गंमत बघा ना, त्यांनी अगोदर सांगितलं 50 रुपयाला एक कलरचं पॅकेट. त्याच्यानंतर हे म्हणले कमी नाही का होणार काय, परत म्हणले 40 रुपयाला एक कलरचं पॅकेट. मग मी म्हणलं यांना नको कलर घ्यायला, थोडंसं आमचं म्हणजे चर्चा झाली, नको होय नको करा. परत ते म्हणले 35ला एक कलरचं पॅकेट न्या. एवढं हसून दमली मी तर. त्याच्यानंतर परत म्हणले 30ला न्या आणि शेवटी तर हे हे म्हणले नाही मला घ्यायचंच नाही. तेव्हा तर म्हणले 20ला घेऊन जावा, म्हणजे बघा निघल तिथं काढत असते ती. आता बघा हे किती चाप आहेत माझ्याकडे, तरी पण मला कुठं बी गेलं का नाही चाप एवढं आवडतात ना की बसच, मला चाप खूप आवडतात. मग त्यानंतर ना मी तिथं गेल्यानंतर चाप घेतले होते, तर मी कोणते कोणते चाप आणले तुम्हाला दाखवते बघा. हे बघा हे आहे ना, मला खूप आवडलं होतं. हा म्हणजे असा ग्लास टाईपमध्ये आहे, तर जसं काचेचे असतात ना तसेवाले, तर त्याला डायमंड होते आणि मस्त वर असं मोती पण होते. मला हा खूप आवडला. मग त्याच्यासोबत मी हे 2 घेतले, म्हणजे एकाला एक जोडीला, एक माझ्या मैत्रिणीला होईल आणि एक मला होईल म्हणून. आणि दुसरे पण 2-3 घेतले. त्यातले ते लोखंडीवाले हे माझ्या बहिणीसाठी घेतले. मला हे खूप आवडलं बटरफ्लायचं. एवढे छोटे चाप तर मला काय म्हणजे बसत नाहीत केसात, पण तरी पण ती माझी बहिणीचा आवडतात असे असे चाप लावायला, म्हणून तिला घेतले हे 2. आणि दुसरे मग छोटा हावालाही घेतला होता. त्याच्यानंतर क्लेचर घेतले बाकीचे. माझ्याकडे क्लेचर भरपूर आहेत, तरी पण मला लय आवडतात क्लेचर घ्यायला. एक 10-12 क्लेचर असतील, तरी पण मी घेत असते सारखे, आणि लावत तर कधीच नाही, वेणीच असते माझी, तरी पण मी घेत असते. तर हे असं काहीसं शॉपिंग केलं होतं आणि असा काहीसा दिवस गेला होता. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल ना तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चलो बाय.